कोपरगाव शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेत दर सोमवारी बैल बाजार भरतो। त्या बैल बाजारामध्ये रविवारी रात्री व्यापारी आपली जनावरे विक्रीसाठी घेऊन येत असतात, परंतु गेट बंद असल्याने ती जनावरे गाडीतच ठेवावी लागतात। तसेच बैल बाजाराचे मागील गेट बंद असल्याने त्याचा देखील व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे। बाजार समिती आमच्याकडून पावत्या घेते, मात्र आमच्या विविध मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप जनावरे खरेदी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी केला आहे। मी वारंवार मार्केट कमिटीला सूचना करतोय का आम्हाला इथं आदल्या दिवशी तुम्ही एक दिवस अगोदर जनावर येण्यासाठी बाजार मोकळा करून देण्यात यावा। मार्केट कमिटीला आम्ही वारंवार सूचना करून आम्हाला मार्केट कमिटी हे गेट उघडून देत नाही। आमच्या जनावरांच्या गाड्या रात्री 12-1 वाजता साधारण येतात, त्याच्यासाठी आम्ही यांना वारंवार फोन करतो, आमचे फोन उचलत नाही, आम्हाला उडवाउडवीचे उत्तर मिळत आहे। तर या संदर्भात आम्ही भरपूर चेअरमन, व्हाईस चेअरमन, सभापती जे आहे यांच्याशी कॉन्टॅक्ट केला, यांच्याशी बोललो, पण हे मार्केट कमिटी आम्हाला काय उघडून नाही देते। त्यानंतर यांनी आमचा म्हशीच्या बाजारात येणारा जो रस्ता आहे पूर्णपणे समोरच्या गेट पासून पूर्ण उकरून ठेवले। आम्हाला साधारण इथपर्यंत यायला 1 तास लागतो। आजच्या परिस्थितीमध्ये हे बघा, इथं हे बच्चे, या म्हशीचं हे बच्चे बघा, हे बच्चे जे मेलंय, या म्हशीचं बच्चे मेलं फक्त कशामुळे मेलं का या ट्रॉफिक मध्ये रोडवर गायांचा बाजार भरतोय। हा रोडवरचा गायांचा बाजार बंद करा। मार्केट कमिटी फक्त आमच्याकडून पावत्या मागते। आम्ही व्यापारी, आम्ही इथं बाजारात माल विक्रीला आणतो, स्थानिक व्यापारी आम्ही कोपरगावचे। आमच्या रिटा मार्केट कमिटी गेट पास घेते आमच्याकडून। साधारण मी दर आठवड्याला 10 ते 12 म्हशी विक्रीला आणतो। माझ्या 5-6 म्हशी विकल्या जात्या, 5-6 म्हशी वापस जात्या। त्या 5-6 म्हशीच्या वापस जाण्यास सुद्धा मार्केट कमिटी आम्हाला ती पावत्या करा। आता कोणते नेहमी मार्केट कमिटी का हे मार्केट कमिटीला नेमकी बाजार चालवायचा का बाजार बंद पाडायचा हे समजा। एक तर उन्हाळ्याचे दिवस आम्ही इकडून तिकडून बाहेरून गुजरात, राजस्थान या पद्धतीने माल आणून राहिलो। मार्केट कमिटी आम्हाला कुठल्या प्रकारची काही सेवा देऊन नाही राहिली, इथं फक्त नीता पावती मागू राहिले। आणि त्याच्यानंतर इकडचं एक गेट, जे मागचं गेट आहे हे बंद करून टाकलं। साधारण इथून जर म्हशीची गाडी जर निघाली, त्या गेटच्या बाहेर निघाली 1 तासाच्या पुढे टायमिंग जातो। आता या उन्हाळ्या दिवसामध्ये वरती गाड्यांना कागद वगैरे नाही राहत, या जनावरांना ऊन लागत, त्याच्यात काही जनावरांना आजारी पडत, नुकसान होतं, याला जबाबदार कोण? आणि आमच्या म्हणणं असं आहे की आम्हाला दोन्ही गेट चालू करून देण्यात यावे आणि रविवारी आदल्या दिवशीच आमचं मार्केट उघडं करून द्यावं आम्हाला विक्रीसाठी, जनावरांसाठी। आणि आम्हाला म्हशीच्या बाजार द्यायला इकडनं समोरून आम्हाला रस्ता द्या। आम्हाला सकाळी आम्ही स्थानिक व्यापारी आमच्याकडून गेट पास घ्या त्या विक्रीसाठी जे गेट पास घ्या, त्या समजा मी 10 म्हशी विक्रीला आणतो, माझ्या 4-5 म्हशी विकल्या जात्या। 4-5 म्हशी विकल्यानंतर मार्केट कमिटीचं काम आहे का तिथं गेटवर पावती घेणं आणि चेक करून म्हशी बाहेर सोडून देणं। मार्केट कमिटी आम्हाला त्रास देते, आम्ही बाजार चालवतो, मार्केट कमिटी नाही तुम्ही यांच्या पावत्या पाडा। आम्ही कुठून पावत्या पाडायच्या? आम्ही गेट पास देतो ना तुम्हाला। एवढ्या उन्हाळ्याच्या दिवसात 2 वाजेपर्यंत माल बाहेर काढायचे म्हणजे त्यानंतर इथं बांधून कसं काय ठेवणार उन्हामध्ये? 2 वाजेपर्यंत मार्केट कमिटीला एक विनंती आमची, आम्ही व्यापारी बाहेरून इथं माल घ्यायला येतो, तर आम्हाला इथं कोणत्याही पद्धतीची आम्हाला इथं सुख सुविधा भेटत नाही। तरी एक विनंती मार्केट कमिटीला, जो रस्ता आहे या रस्त्यावर बाजार भरला जातोय, तर आम्हाला पहिला तो रस्ता मोकळा करण्यात यावा व जो चारा पाण्याचा विषय, तो चारा पाण्या सुद्धा रस्त्यावर असतो, तो पण एक साईडला घेण्यात यावा। तर मार्केट कमिटीला अजून एक विनंती, जे दोन्ही गेट आहे, ते मागचं गेट आहे ते पण आहे ना लवकरात लवकर खुले करण्यात यावा। काय होतंय, या जेवढी गर्दी होती ना, तर एका गेट मधून बाहेर जायला कमीत कमी 1 ते 1.5 तास लागतोय। त्यामुळं आपल्या जनावरांचं फार हेळसांड होती। त्यामुळं मार्केट कमिटीला आमची सर्वांची विनंती आहे की कृपया करून दोन्ही गेट लवकरात लवकर चालू करण्यात यावे। धन्यवाद।